दामणगाव रेल्वे तालुक्यातील परसोडी रोड परिसरातून एक मोठी आग लागल्याची घटना समोर आली आहे। शेतातील धुऱ्याला लागलेल्या आगीने भीषण रूप धारण करत कुटार आणि शेणखताचे मोठे साठे जळून खाक झाले आहे। या घटनेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून प्रशासनाकडे मदतीची मागणी करण्यात आली आहे। पाहूया याबाबत सविस्तर रिपोर्ट। धामणगाव रेल्वे तालुक्यातील परसोडी परिसरात शेतकरी प्रकाश सोनकुवर यांच्या शेतातील धुऱ्याला अचानक आग लागली। जोरदार वाऱ्यामुळे ही आग काही क्षणातच वेगाने पसरली आणि शेजारील शेतकरी दुर्गाबक्ष सिंह ठाकूर यांच्या गोठ्याजवळ पोहोचली। आगीचे रौद्र रूप धारण करत गोठ्याजवळ साठवून ठेवलेले तुरी आणि जनावरांचे कुटार तसेच मोठ्या प्रमाणातील शेणखताला विळखा घातला। या भीषण आगीत तब्बल 18 ट्रॅक्टर कुटार आणि 15 ट्रॅक्टर शेणखताचे ढीग पूर्णपणे जळून खाक झाले। काही क्षणातच संपूर्ण परिसर धुऱ्याच्या लोटांनी व्यापला गेला। घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी आणि नागरिक मदतीसाठी धावून आले। स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। तसेच वेळेवर केलेल्या प्रयत्नांमुळे गोठ्यातील पशुधन सुरक्षित राहिले आणि मोठा अनर्थ टळला। या आगीत अंदाजे 1.5 ते 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे। शासनाच्या निकषानुसार तातडीने मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेतातील वाढलेले गवत, कुटार आणि धुरे यांना आग लागल्याच्या घटना वाढत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे।